भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या वतीने धुळे शहरातील स्नेहनगर येथील खंडेलवाल विप्र भवन येथे 2 दिवसीय कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सहभागींच्या कौशल्य विकासासोबतच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक क्षमता निर्माण करणे हा होता। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय कोकणे तसेच अलकामा एज्युकेशनचे अध्यक्ष श्री इब्राहिम शेख, चेअरमन श्री मंसुरी सर आणि जन शिक्षण संस्थेच्या संचालिका सौभाग्यवती तय्यबा शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। प्रशिक्षणादरम्यान श्री हिरामण कोकणे सर यांनी सहभागींचे क्षमता विकास, व्यक्तिमत्व विकास, यशाची ध्येयपूर्ती, प्रभावी संवाद, टीमवर्क आणि कार्यातील सकारात्मक दृष्टिकोन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागींच्या ज्ञानात व कौशल्यात मोलाची भर पडली। 2 दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये विविध उपक्रम, चर्चासत्रे, गटकार्य आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहभागींचा सक्रिय सहभाग घेण्यात आला। प्रशिक्षण अत्यंत उत्साहपूर्ण, संवादात्मक आणि ज्ञानवर्धक वातावरणात पार पडले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जन शिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक आणि सर्व सहभागी यांचे सहकार्य लाभले। उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वांच्या सहभागामुळे हा कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला। जन शिक्षण संस्थान धुळे यांच्या वतीनं स्वयं विकास आणि सांघिक विकास या विषयावर दिनांक 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट अशी 2 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेली होती। या कार्यशाळेचा उद्देश आहे की संस्थेमध्ये काम करणारा स्टाफ, कर्मचारी आणि रिसोर्स पर्सन यांचा स्वतःचा विकास व्हावा, त्यांच्याबरोबर एकत्र मिळून जे काम करणारे जी लोक आहेत त्यांच्या टीमचा विकास व्हावा, हा या कार्यशाळेचा उद्देश होता। या कार्यक्रमामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये यश कसं मिळवायचं आणि सार्वजनिक जीवनामध्ये यश कसं मिळवायचं याचं तंत्र आणि मंत्र शिकवलं गेलं। तर भाषणाबरोबरच चिंतन, मनन, लिखाण, वाचन, खेळ अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना, प्रशिक्षणार्थींना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यात आली। बदलत्या काळामध्ये येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्यासाठी त्यांनी स्वतःची तयारी कशी केली पाहिजेत, आणखी कोणत्या क्षमता वाढवल्या पाहिजेत, यावरती हा संपूर्ण कार्यक्रम तयार केला। ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट एंड जन शिक्षण संस्थान, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट एंड एंटरप्रेन्योरशिप की ओर से चलने वाला जन शिक्षण संस्थान जो दुलिया में स्किल डेवलपमेंट का सेंटर है, यहाँ पर 2 दिन की कैपेसिटी बिल्डिंग का प्रोग्राम हुआ। इसमें ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट के हमारे हीरामन कोकनी सर यहाँ आए हुए थे, जिन्होंने बहुत ही अच्छे तरीके से हमारे स्टाफ, रिसोर्स पर्सन सभी की बहुत अच्छे से कार्यशाला घेतली। और इसमें ऐसा है कि सिर्फ लेक्चर नहीं दिया उन्होंने, हमारे जो विषय होते हैं कि टाइम मैनेजमेंट, स्किल को कैसे अपडेट करना, उसके साथ साथ में हमारा खुद की अपनी पर्सनालिटी कैसी होना चाहिए, हमारा खुद का कम्युनिकेशन स्किल कैसा होना चाहिए। क्योंकि हमारे पास में जितने रिसोर्स पर्सन काम करते हैं, हमारे पूरे धुलिया डिस्ट्रिक्ट में अलग अलग क्षेत्रों से है। तो धुलिया डिस्ट्रिक्ट के अलग अलग क्षेत्रों में जाकर वो जब बेनिफिशियरी से मिलते हैं तो उनका अपना किस तरीके से उनके साथ में कम्युनिकेशन होना चाहिए, उसके बाद में उस जो स्किल वो सिखा रहे हैं उसको किस तरीके से अपने बेनिफिशरीज तक पहुंचाना चाहिए, उनकी अपनी खुद का एक्शन प्लान कैसा होना चाहिए, उनका अपना खुद का नियोजन कैसा होना चाहिए कि स्किल सही तरीके से हर व्यक्ति तक पहुंच सके। और जन शिक्षण संस्थान का मेन उद्देश्य यही है कि हमारे जो बेनिफिशरीज है वो स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग लेने के साथ साथ में उनका अपना खुद का सेल्फ विकास होना चाहिए, वो अपने इनकम जनरेट करने के काबिल बनना चाहिए। इसको इन सारी चीज़ों को मद्देनज़र रखते हुए जन शिक्षण संस्थान में ये 21 और 22 अगस्त को 2 दिन का कैपेसिटी बिल्डिंग समता बांधणी कार्यशाला का आयोजन किया गया था। सांघिक विकास या विषयावरती विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। जीवनात माणसाला जर यशस्वी व्हायचं आहे, धावत्या काळाबद्दल बरोबरच बदलत्या काळाबरोबरच स्वतःमध्ये काय काय बदल करणं गरजेचं आहे आणि हे बदल करून आपण स्वतःचा विकास कसा करू शकतो, त्याचबरोबर आपल्या संस्थेचा, आपल्या गटाचा विकास कसा करू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती विशेष मार्गदर्शन आम्हाला मिळालं। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साधारण 50 पेक्षाही जास्त साधन व्यक्ती, कर्मचारी, बोर्ड मेंबर, स्टाफ मेंबर्स आणि लाभार्थी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि अतिशय
सकारात्मक बदल या 2 दिवसामध्ये सर्व प्रतिनिधींमध्ये किंवा सहभागींमध्ये आम्हाला झालेला दिसला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी अनेक सूचना देखील केल्या. योजनांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर संस्थेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा देखील त्यांनी या ठिकाणी नोंदी घेतलेल्या आहेत जनशिक्षण संस्थान धुळेनी. आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मंत्रालयाला देखील ते सादर करणार आहेत. तर अशा उत्कृष्ट कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मी जनशिक्षण संस्थान धुळे यांचे विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर ह्युमन कॅपॅसिटीज डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस यांचे प्रोप्रायटर श्री हिरामन गोखणे सर या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.